तुमचे व्हिडिओ फार 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 भारी असतात. ताड गोले दिसत आहेत आपल्याला इकडच. कसे दिले ताई? बुद्धिमत्ता वाढते त्याने खाल्ल्याने. कसा आहे तो? इकडे 100ला 5 किलो आहे तो. बोलले ना तुला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा भाव आहे. असं आहे काय? दुसरीला असल्यापासून तू धंदा करतस. कशी दिली मावशी? 100 सांग, 50 ला देस. ओके. गर्दीने आपल्याला काय नाही फरक पडत. आम्हाला तुमच्यासारखी अशी प्रेमळ माणसं भेटली तरी बस होतात. हाय, नमस्कार. कशा सर्व? माझं नाव राजदीप घरत. मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. आता मी आहे करंजा जेटीला आणि हा आमचा सुंदर गाव करंजा डॉक आणि हा करंजा गाव आणि द्रोणागिरी पर्वत. आणि क्लायमेट एकदम कसा झालाय बघा, झकाकला आहे. 2 दिवस पाऊस पडला. आज थोडा वातावरण थोडा क्लिअर झालेला आहे, पण ऊन पण तेवढाच लागेल आतापासून. तर आता मी चाललोय रेवसला हाशिवऱ्याला आठवडा मार्केट बघण्यासाठी. आणि आजचा वार आहे शनिवार. तर शनिवार आठवडा मार्केटमधला हाशिवऱ्याचा मार्केट मी तुम्हाला दाखवणार आहे. अलिबागमध्ये जेवढे मार्केट भरतात त्यापैकी हाशिवऱ्याचा मोठ्या मार्केटपैकी एक मोठा मार्केट आहे. तर तोच सर्व तुम्हाला दाखवणार आहे. उन्हाळ्यातला हाशिवरा मार्केटमध्ये काय काय असते, काय काय भेटते, टायमिंग कसं काय, ते सर्व काय दाखवणार आहे. तर त्याला टाइमपास न करता हा व्लॉग सुरू करूया. पोचलो आपण हाशिवरा मार्केट जवळ. आणि आमचे नशीब कसे, आम्हाला बस भेटली अलिबागची, ती पण हाशिवरा मार्गे. मस्त प्रवास झाला. 15-20 मिनिटात आम्ही पोहोचलो हाशिवरा मार्केट जवळ आणि मेन नाक्यावरतीच. आणि इथं येण्यासाठी 3 साधनांचा वापर तुम्ही करू शकता. म्हणजे पर्सनल तुमची बाईक, दुसरा टमटम पण असतात तिकडं, आणि तिसरा म्हणजे बस महाराष्ट्र सरकारची. आमचा बसनी 16 रुपये झाला प्रवास आणि टमटम डबल घेऊ शकते. मी तुम्हाला या व्हिडिओचे एंडिंगला सर्व काय म्हणजे बाईक रेवसवरून बाईक किती घेते, कसा काय होते, ते सर्व बजेट तुम्हाला या व्हिडिओच्या एंडिंगला दाखवीन. घरी जाऊन नीट कॅल्क्युलेशन करून, कारण का गणित माझा कच्चा आहे ना, तर नीट कॅल्क्युलेशन करायला लागेल. हे बघा, मार्केट सुरू झालं. आपण पोहोचलोय हाशिवरा मार्केटच्या मेन एंट्रन्स जवळ. आणि आत्ताचा मेन म्हणजे ट्रेंडिंगमध्ये असणारा, उन्हाळ्यामध्ये लागणारा आपल्याला काय लागतंय, आईस ॲपल. इंग्लिश मीडियम ना, आईस ॲपल. अरे आम्ही शेतकरी, ते इंग्लिश सांगायला लागते तेव्हा समजते त्यांना. ओके ओके ओके. आईस ॲपल घ्या. चला, आईस ॲपल. ताड गोले दिसत आहेत आपल्याला इकडच. हो. कसे दिले ताई? 120 रुपये डझन. 120 रुपये डझन आहे. चल, त्या फलांची मजा त्या सीझनलाच घेणं गरजेचं आहे. समजला? सीझन सोडून कुठल्याच फलांची मजा घ्यायची नाही. तर आंबा मे महिन्यात याच्यातच खाणं आहे. हे आपलं काय, आईस ॲपल, ताड गोले इथंच खाणार स्टार्टिंगला. आमच्याकडे भाव कमी आहे. तुमच्याकडे भाव कमी आहे म्हणून मी इथं घेणार नाही तर मला माहिती आहे ये शिवाय घालते. यो अजून मॅडी भोईर बरकी आमच्याकडे असून मी त्यांना नाही बोलते नेहमी, मला नको काय पाठवत जाऊ, आणि तू बरकी जाऊन बाहेरशी घेतस. चला जाऊया. मार्केट सुरू झालंय. शेंगदाणे वगैरे पण आहेत ना मार्केटमध्ये. कशी दादा पुडी? 10 रुपये. सगळं काय घ्या, म्हणजे याच्यातून काहीही घ्या, 10 रुपयाला पुडी आहे. दादा नारळ कसे? 20, 25, 30 साईज प्रमाणे. ओके. दादा आहे. नमस्कार दादा. नाव काय दादा? माझं विजय कावरे. विजय कावरे दादा आपल्या समोर. मार्केटचा टाइम कसा असतो? दर शनिवारी मार्केट असते ना आपला. टायमिंग काय असते मार्केटचा? सकाळपासून सकाळी 7 ते संध्याकाळी 8-8:30 पर्यंत असते. सकाळी 7 ते संध्याकाळी 8:30. मग कंटिन्यू चालू असते ना? कंटिन्यू चालू असते मार्केटचा टायमिंग. तुम्हाला मार्केटमध्ये एंटर झाल्या समजलंय. चला, नारळ बघताय तुम्ही. चला जाऊया आतमध्ये. ये काय? पेंडी बोलताना यांच्याकडे पेंडी बोलतात. आपल्याकडे काय बोलतात? वड्या ना. किती रुपये? 50 रुपये. 50 रुपये एक्का वाटा आहे. 50 रुपये वाटा. कांदा, बटाट, लसूण सर्व काय भाव वेगवेगळा असेल. आई लसूण कसा? हा 60ला अर्धा, 50ला अर्धा. हा 60ला अर्धा आणि 50ला अर्धा. हा ये छोटा आहे ना यो. ठीक आहे. आणि यातला आहे काय? 60ला अर्धा. काही लसूण कसा? हा 140. हा 100 रुपये किलो. हा 100 रुपये किलो.
छोटा आहे आणि 140 मोठा आहे. आणि तो सोललेला हे म्हणजे हे केलेला 120. हे बघा कांदे आहेत आपल्या समोर 100ला 4 किलो आणि बटाटे 100ला 3 किलो. आणि ताई लसूण कसं आहे तुझ्याकडं? 130 रुपये. मग 140 होतं वाटतं समोर, इथे 130 आहे ताईकडं. प्रत्येक ठिकाणी एक भाव वेगळे. तू नाही ब्लॉग काढस? नाही का? टाइम नाही एडिटिंगला. बघितलात किती मोठी माणसं मी घेऊन येत असते माझ्यासोबत, कारण वेल नसे एडिटिंगला, तशी लोक घेऊन येत असते. चला दादाकडं. दादा कसा आहेत कांदा? 100ला 5 किलो आणि बटाटे 100ला 3 किलो बटाटे. ओके. इकडे 100ला 5 किलो आहे तो. बोलले ना तुला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा भाव आहे. असं आहे काय? मग आता 6 किलो कुठं भेटेल 100ला? आता मागून घ्यावं लागेल. दादा कसा भाव आहे? कांदे 5 किलो, बटाटे 4 किलो 100ला. बटाटे 4 किलो 4 किलो. वाढला 1 किलो वाढला. 1 किलो वाढला ना. आता कांदा 1 किलो कधी वाढते? 1 किलो वाढतील. 100ला 4 आणि 100ला 5 किलो कांदे. ओके. लवकर आलो आपण. आता मार्केट चालू झालंय. मग काय अजून भरतंय बघ, अजून दुकानं लावायची सुरुवात झाली बस आता. सांगते काय, आम्ही कसं आपल्याला टायमिंगवर जायची सवय आहे ना, त्याच्यामुळे सर्व. जाऊया. खोबरा, कडधान्य आहे सर्व. हे बघा बऱ्याच प्रकारचा कडधान्य आपल्या समोर आहे. काका साधारण किती प्रकारचं असेल? 20 एक प्रकार असतील. आणि प्रत्येकाचा वेगवेगळा प्राइस ना? प्रत्येकाची वेगवेगळी प्राइस. साखर कशी आहे? साखर 35 रुपये. 45 रुपये किलो. सुरेश काका आपल्या समोर आहेत. काका आपल्याकडं बऱ्याच प्रकारच्या बघा भाजी आहेत. भाजींचा एक एक करून तुम्हाला रेट सांगतो. या अलग अलग प्रकारच्या मिरच्या आहेत ना. ही मिरची कशी आहे? ही मिरची 80 रुपये किलो आहे. ही वाली. आणि ही ती पण एक 80 किलो. आणि आलं 80 रुपये किलो. 80 रुपये किलो आहे. मटार आहे 160. मटार 160 रुपये किलो. आणि त्या शेंगा पापडी बोलतो. पापडी बोलतात त्याला. कशी? 80 रुपये किलो. पापडी 80 रुपये किलो. गाजर 60 रुपये किलो. गाजर 60 रुपये किलो. काकडी 60 रुपये किलो. वांगा 50 रुपये किलो. 50 रुपये किलो. आणि टोमॅटो वेगवेगळे काय सेम आहेत? नाही कसे एकच कशी? 30 रुपये किलो. 30 रुपये किलो टोमॅटो आहे आपल्याकडं. आणि गवार कशी आहे? 80 रुपये आहे. आणि शिमला कशी? शिमला 80 रुपये. 80 रुपये किलो आहेत. आणि काका आहेत आपल्या समोर. आपल्याकडं बोला. सुके मच्छीचा मार्केट भरत नाही नाही भरत म्हणजे वार आहे का त्याच्यासाठी? वार त्याचा इथे नाही कुठे, फक्त पॉयनाडमध्ये वार आहे सोमवार. पॉयनाडमध्ये वार आहे सोमवार. ओके. आपल्याकडे फक्त मच्छीचं मार्केट भरतो की नाही? भरतो ओल्या मच्छीचं. आणि टायमिंग काय किती? टायमिंग 10-11 रात्री 7:30 पर्यंत असं आहे म्हणजे मार्केट टायमिंग. ओली मच्छी मिळते. ओके. धन्यवाद काका, चांगली माहिती दिलीत तुम्ही. नवीन अपडेट. हशिवरा मार्केटमध्ये सुकी मच्छीचा मार्केट प्रॉपर भरत नाही, म्हणजे थोडी प्रमाणात बघायला भेटली तर, नाही तर ओल्या मच्छीचं मार्केट भरतो. ठीक आहे, असं आपल्याला अपडेट भेटलेलं आहे. मातीची मडकी. दादा मडकी कशी आहे ती? कुठला? मी करंजाचा आहे. मी पोयनाडच्या. रजनी उकरुलकर. सर्व मातीची भांडी भेटतात बघायला आपल्याला बघा. आणि रंगवलेले सुद्धा आहेत. हा बघा, हा कसा मातीचा मडका? हा मातीचा मडका 600 रुपये. 700 रुपये. नल लावून इथं नल लावू शकतो आपण पाणी पिण्यात. हा, मडक्यातलं पाणी चांगलंच असते, थंड राहतो. झाकण देणार. झाकण पण वेगळं आहे काय? हो झाकण देणार. आणि हे लग्नाच्या आयऱ्या. लग्नासाठी म्हणजे जे देव मांडतो किंवा आपण नाण्यांसाठी वापरायला. कसे आई? हे 4 हा आहे ना. हा 150ला एक. 150ला एक आहे. ओके. आणि त्याच्यातले मी दाखवते. आणि हे बिना रंगाचे हे 250 नल लावून देणार. 250 नल लावून देणार. ओके. आणि या चूल कशा आहेत? मातीचा. तवी काढा ताव्या. हे आहे ना 280 आहे. 280 रुपये. हा पण मी 270 ला देते. 270 ला. ओके.
आणि हे पोळे करायचे भानवले आहेत आपले. चला ह्या पोळे करायच्या भानवले. पोले करायचे भानवले ना. ओके. वगैरे आंबोल्या पिठाच्या करायच्या त्या. हा 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 हा. त्या 120. आपल्याला मातीची भांडी हल्ली कमी बघायला भेटत नाही. म्हणजे हातावरचे आहेत, हाती बनवलेले आहेत. हा हा हा. मी पोयनाडचीच आहे, बरेच वर्ष धंदा करते. तुम्ही पोयनाडला पण असता? हो, पोयनाडला भेटू लवकरच आपण. ये सोमवारी ये. इथं सुका मच्छी मार्केट नसते ना? एवढा नाही तो पोयनाडला भरपूर आहे. पोयनाडला भरपूर प्रमाणात असते. इथं सर्व भाजी वगैरे मोठ्या प्रमाणात, पण सुकी मच्छीचा मार्केट कमी प्रमाणात. ओके. आणि हे आहे ना, हे भाकरी करायचं. भाकरी करायचं आहे. कसा दिला यो? हे 120 आहे. 110 ला. 120 ला आहे. 110 ला भेटून जाईल. हा पण 110. आणि याच्यात फक्त काय कलरचा फरक आहे काय? हा कलरचा. कलर कोंडा टाकतात ना, तुस हा काळा होतो. ओके. लाल भडक भाजून घेतात. ओके. हे आहे ना, हा हे भाजलेली आहे चूल. ही कुठेही ठेवू शकतो आपण. हा. त्याच्यावर मच्छी मटण वगैरे करता येते. ओके. त्याच्यावर हे आणि हे तवी आहे ना, याच्यावर झाकण पण मिळते. यो मटन वगैरे मटण वगैरे याच्यात मस्त होते बोलतात ना. चांगलं होते. होतं. जर आंबवायची असेल तर ही पुसायची आणि सुकापीठ टाकायचा तांदळाचा. ती भाजून घ्यायची. नंतर मग रस करायचा सुक्या मच्छीचा. तो रस केला ना की 2 तास तो रस त्याच्यात ठेवायचा आहे झाकण ठेवून. आणि मग 2 तासानंतर तो फेकायचा. आणि नंतर मग परत तो स्वच्छ पाण्याने धुवायची. स्वच्छ पाणी 2 तास ठेवायचं आहे. आणि मग नंतर आपला रेग्युलर वापरायचं. मग काय नाही. कसा दिला तो? फ्राय करायची. ही 350 आहे. 350. 325 ला देते मी. आता नेहमीचा धंदा आपला. ओके. आई आहेत आपल्या समोर आणि एकदम मस्त माहिती दिली आईने. तो काय मस्त फंडा आहे. गल्ला आहे. 200-180 ला देते. मातीचा आहे पूर्ण. मातीचा आहे काय? मस्त आहे. आणि जर आपल्याला पैसे काढायचे असतील भरला फूल डायरेक्ट फोडायचा ना. म्हणजे आपण ते जुन्या पिक्चर मध्ये बघायचो तेव्हा फोडतात तसा ना. मग तो डोका तुझा पाहिजे हो तर मारीन. ठीक आहे. हे बघा मी दाखवते तुम्हाला. खेळणी पण असतात माझ्याकडे. खेळणी पण आहेत मातीची बनवलेली. म्हणजे हे काय माहितीये का, लहान मुलांना खेळण्यासाठी पण आणि लग्नाला ते रुखवातीला ठेवतात ना त्याच्यासाठी. त्यासाठी पण. ओके. मी लवकरच आलोय का जरा? तुम्ही जरा उशिरा यायला पाहिजे होते. अजून सुरुवात नाही झाली. तरी अंदाज किती वाजता यायला लागते? तरी 10, 9:30 दरम्यान. 9:30-10 दरम्यान या जरा. माणसं चालू होतील ना. बरोबर. मग ते कशी तुम्हाला गर्दी पण बघायला भेटली असती. ओके. आहे ना. तुम्ही जरा उशिरा. गर्दीने आपल्याला काय नाही फरक पडत. आम्हाला तुमच्यासारखी अशी प्रेमल माणसं भेटली तरी बस होतात. मी बघ मला पोयनाड बाजारात पण सगळ्यांची. तुम्हाला सवय आहे. तुम्ही बिंदास एकदम मस्त बोलताय सर्व. तुम्हाला सवय झाली असेल ना. तुम्हाला मग जाम कुठे जाते माझे व्हिडिओ ना. ही आमची जास्त जाणार नाही. छोटूसा चॅनल आहे ना आमचा. मग कुठून आले कुठे जायचं? करंजावर ना. पोयनाडला घेतला. पोयनाडला आला युट्यूबवर. परत हाशिवरा घेतला. तर हाशिवराला पण मागे कोणतरी आलेले त्यांनी घेतलं माझं सर्व. तर पोयनाडला वगैरे आलं. हो काय. सर्व अजून काढलंय काय नाही. बरंच आहे. हत्ती आहेत, हे आहे, म्हणजे सगळं आहे माझ्याकडे. काढलंय ना. ठीक आहे. थोडा उशिरा यायला पाहिजे. थोडा उशीर यायला पाहिजे. तर ठीक आहे. तरी आपल्याला 7चा टाइम दिला होता. तर मंडळी तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही 10ला येऊ शकता. सर्व तुम्हाला सामान लावलेलं भेटेल ना. ओके. आई आणि त्यांचे भाऊ आपल्या सोबत आहेत आणि त्यांनी एकदम चांगली माहिती दिली आपल्याला या भांड्यांविषयी, मातीच्या भांड्यांविषयी. तर त्यांचे खूप खूप आभार. आणि भरपूर सामान आहे. अजून सामान लावणार आहे. तो टेम्पो वगैरे आहे. तर ठीक आहे. चला पुढे सरकूया आपण. प्रकार कुठला आंब्यांचा? तोतापुरी. कसा आहे ताई? 100 रुपये किलो, 400 रुपये डझन. ओके. आंबे मोठे मोठे आहेत ते बघा. आणि इकडे बघा खारी, बटर, ठोस, बिस्किट. कसा दिला दादा हे सर्व? 40 पाव, 50 पाव. आणि दादाकडे एवढे व्हरायटीज आहेत ना. एखादा थांबा ट्रेंडिंग मध्ये असला ठोस कसा दादा? ठोस कसा आहे? 40 रुपये पाव. आणि बटर खालचा बटर यो मोठा यो वाला 40 पाव. ओके. या म्हणजे असं आहे. आणि लहानपणीची आठवण खायचो पण आता याला नाव लक्षात नाही. काय तर हा कसा आहे? 50 रुपये पाव आहे. ओके. आणि हा साखरवाला 40 रुपये. म्हणजे 40-50 दरामध्ये भेटून जाते. ओके. आणि चांगल्या क्वालिटीचा आहे काय? 40. मस्त. ओके. सो दादा आपल्या समोर. दादा नाव काय आपला? सोनू.
सोनू दादा, धन्यवाद दादा. हे बीट कसे आहेत? बीट 40 रुपये किलो काय? ओके. पायपुसणी बघायची आहे तुला? नवीन घर आहे ना, पायपुसणी लागल. आणलीस काय? पण आपले मंडळीला लागली तर. दादा हे कसं आहे? हे कसं आहे? 140 रुपये जोडी. 200ची जोडी ती. आणि हे सर्व 140 रुपये जोडी सर्व. आणि ते 200 रुपये जोडी. आणि चटई कशी आहे? लहान कशी आहे? म्हणजे सिंगल आणि डबलची. सिंगल, डबल, ट्रिपल. सिंगल कशी? डबल कशी? 350, 550. ओके दादा, धन्यवाद. दादा तुम्ही सामान लावते सर्व ना? दादाकडे अगरबत्त्या पण असतात काय? अगरबत्त्या पण आहेत. ओके. टोपी वगैरे घातले म्हणून समजून जा का ऊन कसं लागतं. 2 दिवस पाऊस पडला ना, ऊन शेकायला लागेलच थोडाफार. तर आता आपण वरून आलो आणि आता आपण तुम्हाला दाखवणार आहे वले मच्छीचं मार्केट. म्हणजे इथंच बाजूला भरते आणि नंतर पुढे जाऊन सुके मच्छीचं मार्केट देखील दाखवू. सध्या जयेश नाश्ता करते आणि मी तुम्हाला मच्छी मार्केट दाखवतो. ठीक आहे बघा, असं सर्व ताई आणि आईस अशा बसत आहेत. तिथे मार्केट भरते आपला. चिंबोरी बघायला भेटतात आपल्याला. कशी दिली मावशी ही पाटी? कशी? 500 रुपये. किती आहेत? 1 2 3 4 5 आहेत त्याच्यात. 5 आहेत. किती? 400ला द्यायची काय? आईने घेतली पण बघा. आणि ताईकडं चिवणी आणि बोईड बघायला भेटते. ताई कशी? दोन्ही 100. दोन्ही 100. दोन्ही 100 आहे. आई कशी दिली? 100 रुपये. 100 रुपये. ओके. साईज थोडी छोटी आहे. मी अख्खा मार्केट बघायला आलोय. हे बारक्याचं नाव काय? याचा बारक्याचं नाव सारांग. सारांश. ओके. हो. कोलबी कशी आहे आई? 100 रुपये. 100 रुपये आहे. हे बघा माकल्या आहेत. कशा आहेत त्या? 100च्या. किती येतात? हा असं आहे काय? एवढ्या येतात. एवढ्या येतात. आई सांगते एवढ्या येतात. आईकडे पण बऱ्याच म्हणजे गंतन वगैरे सर्व काय. बांगड्या पण आहेत. 50 रुपये डझन. आणि कलिंगड 50 ला. तो कुठला फल आहे ताई? बुद्धिमत्ता वाढते त्याने खाल्ल्याने. कसा आहे तो? 50 ला 1, 100 ला 3. 50 ला 1, 100 ला 3 आहे. त्याने अक्कल वाढते. तुला जाम गरज आहे. ए घे, मी घेते 3. तूच का तुझं ब्लॉग अजून म्हणजे बोलायचा का समज. मला काय, मी बोलले ना जास्त. बरोबर आहे. ड्रॅगन फ्रूट कसा आहे ताई? 50 ला 1. ड्रॅगन फ्रूट पण चांगला लागते. अरे खोबरा कसा काय आहे? 250 रुपये किलो. 250 रुपये किलो खोबरा आहे. आणि लसूण हा कसा आहे? 120 रुपये. 120 किलो ठेवायचं लसूण. मार्केट पूर्ण भरत चाललंय बघा. ही गल्ली कपड्यांची आहे आणि अजून सर्व रस्ता आहेत. आणि इथं सर्व प्रकारचे सर्व काय भेटेल. गाऊन तुम्हाला, मुलांना टी शर्ट, रुमाल, इनर्स वगैरे सर्व काही इथं भेटून जाईल या गल्लीमध्ये. तुम्हाला अजून दुकानं लावता आहेत ते. आणि आता 10 वाजलेत म्हणजे याचा अर्थ तुम्ही थोडा उशिरा येण्याचा प्रयत्न करा इकडं. ठीक आहे. भरपूर कामं. आणि तुम्हाला बघा गरम मसाले पण इकडे भेटून जातील. ड्रायफ्रूट्स अजून घरी लागणारं सर्व काही साहित्य इकडे भेटून जाईल तुम्हाला. म्हणजे पावडरपासून भांडे धुण्याचा साबण, तेल, अंग धुण्याचा साबण. अजून इकडे काय काय दिसते मला? पावडर दिसते, कोलगेट दिसते, डोक्याला लावायचं तेल दिसते. बऱ्याच गोष्टी इकडे तुम्हाला भेटून जातील. बुकी पण आहे. चहा ती काय ती बघ सोसायटी चहा पावडर.
चहा पावडर पण आहे. चला इकडे आपल्याला चप्पल दिसत आहेत. बायकोला त्याचे चप्पल सुद्धा आहेत. आणि गावकीच्या आधी आल्यामुळे सर्व इकडे आपल्याला रस्ताना दिसत आहेत. इकडे बऱ्यापैकी रचून झालेला आहे. कसे ले काका चप्पल? ये 250-200 ला जात. म्हणजे अख्खे मार्केटमध्ये सर्व काही कमी होऊन जाईल. 180-150 ला जातील. ओके बघा असं सर्व आहेत. 250 ला 200 ला भेटून जातील. सर्व काय आहे मार्केटमध्ये पण. आणि जर चप्पल शिवायचं असतील तर इकडे शिवून पण भेटेल ना. आता 10 वाजून गेलेले आहेत. आपल्याला लवकरात लवकर निघायला सुद्धा लागेल. ठीक आहे. तर आपण आता फक्त आपल्याला एक सुका मच्छीचा मार्केट लावतायत तो बघायचा आहे. आणि बाकी बऱ्याच गोष्टी आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. आई भेटले आपल्याला. काय सांगाल? तुमचे व्हिडिओ फार भारी असतात. फार 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 भारी असतात. आम्ही रात्रंदिवस तेच बघतो. रात्रंदिवस तुम्ही तेच बघताय. आणि तुम्ही पण फार 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 सुंदर दिसताय आज. आणि तुमची बिंदिया पण हे बघा. आईची बिंदिया बघा मस्त दिसते. आणि बाबा सुद्धा आहेत. बाबा नाव काय आपला? वासुदेव. तुम्ही पण असतात बघत व्हिडिओ? तुम्हाला पण आवडतात ना? दोघे पण बघताय? ओके. आणि तुम्ही इकडे कशासाठी आलात? लग्नासाठी आलात? आमच्या नंदेच्या मुलाचं आहे, आमच्या भाच्याचं आज हळद आहे. हा म्हणून आम्ही हल्दीला आलो. हल्दीला आलात. ओके ठीक आहे. धन्यवाद ओळख दाखवल्याबद्दल. तुमचा आशीर्वाद माझ्यासोबत असाच ठेवा. ठीक आहे. ओके ओके नक्कीच नक्कीच. ठीक आहे. बोंबील आहेत ना? ओके. हे बघा आपल्या समोर आई आहे. 600 आणि आईकडे पण बऱ्याच व्हरायटीच्या सुकी मच्छी आहे बघा. आई हे कसे दिलं? वाकटे आहेत 600 रुपये. आणि ती याची बागडं 50 ला आहेत. पूर्ण ते पूर्ण 4. ओके. आणि टेंगली 50शीच. आंबार 100ची. आणि बोंबील 100ची. आणि हे 50चा. आणि या वाकट्या अख्खा जुडा आहे काय? कशा देऊ? 100 सांग. 50 ला देस. ओके. आई आहे आपल्या समोर. आई कुठल्या तुम्ही? बोरणीची. ताई आपल्या समोर रेवशी आहे. जे ताई सांग आपला धंदा. पहिले धंदा महत्वाचा आहे. 600 रुपयाची अख्खी पिशवी ती किलो. 500 हा किलो. ठीक आहे. ताई आपल्या समोर रेवशी आहे. ताई नाव काय? सुरेखा ताई. आणि जवला आहे. जवला कसा आहे? 100चा. टेंगली. आणि ये माकलं कसं दिलं? 100च्या. मांदेली 50ची. आणि ये टेंगली सेमच आहेत का? ते बारीक आहेत आणि मोठे आहेत ना. ये किती बोललीस तू? 50. आणि ये 100चे. आणि ये आंबार 100चे. या की. ओके. आणि ये बागरा अक्क 100चं. ओके. आणि ये बोंबील 600 रुपये. आणि या अक्का काय असा? ये कसा? 600 रुपयाचा ये सर्व. ओके. ताई आहे. चांगली माहिती दिली ताई. धन्यवाद. हे बघा रांजण खारची फॅमिली आपल्याला भेटले. सर्वजण आहेत. हाय करा. नाव सांगा पटापट. पार्थ माझा मित्र पण पार्थ आहे. मस्त नाव आहे. कौस्तुभ. दोघं माझे मित्र आहेत. असे म्हणजे माझे दोन्ही खास मित्रांची नावं पार्थ आणि कौस्तुभ आहेत. तर धन्यवाद ओळख दाखवल्याबद्दल. ठीक आहे. आवडतात ना व्हिडिओ? आणि आता तुम्ही यंग जनरेशन आहात. ओके. तर तुम्हाला माझ्याकडून अशी कुठली व्हिडिओ बनवायला आवडेल मला सांगा. काय ती तुम्हाला अशा व्हिडिओ आवडतात? कंटेंट आहे ना आपला आगरी कोळीच्या समाजांचा हे दाखवतोय तुला. तोच आम्हाला खूप आवडतो. तोच आवडते. अजून एक्सटेंड करून आमच्या एरियातल्या पण पद्धती. तुमच्याकडच्या पद्धती काय वेगळ्या आहेत? आमच्याकडे 3 किलोमीटरवर पद्धती बदलतात. बरोबर आहे. आमच्या पाड्याला बदलतात. किलोमीटर तर सोडून दे. आम्ही असेल तेव्हा तुला सांगू. नक्कीच कॉन्टॅक्ट करा. मी नक्की येण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. धन्यवाद. चवली 160. पावटा 120. 100 लागल. वाल आहे 220. वाल 220. हे पण वालच आहेत ना? छोटे आहे. हे सगळं वाल आहेत. वेगवेगळी क्वालिटी आहे ताई.
आणि हे चणा कसं आहे? चणा 120 आहे, 100ला दोन्ही. 100ला दोन्ही. आणि हे मटकी आहे 160. मटकी 160, चणा डाळ 100 आणि हिरवं वाटाणा 140. उडीद डाळ काय? पापडांची डाळ कशी ताई? 140 आहे. म्हणजे बराच आपल्याला 140 म्हणजे 100 ते 140 मध्ये बघायला भेटतंय. ताई आपल्या समोर. ताई नाव काय? ज्योती चवरकर. ज्योती. कुठली? कोयनाड. पोयनाडची आहेस तू? ओके. म्हणजे पोयनाडला पण तुमचा स्टॉल असणार? ओके. आणि पोयनाडचा मोठा मार्केट असतोय ना? ओके. आणि हा साधारण 10 पासून सुरू होते मार्केट? हा 9 पासून सुरू होतं ते संध्याकाळी 7-8 वाजेवर राहतं. हा, संध्याकाळी 8 वाजे. दादा नाव काय आपला? लहू आराम सरकर. मूग डाळ मूग डाळ 120 रुपये किलो आहे. मूग जाडा आहे यो 140 आणि हा 120 म्हणजे. आणि पोहा 60 रुपये किलो. 60 रुपये किलो. आणि ये आपला खोबरा हा 250 रुपये. 250 रुपये किलो. आणि साखर ती साखर 44 रुपये किलो. ताई इकडे आहे तरी कर. दादा धन्यवाद. सर्व काय आहे? दुसरा मटकी आहे गावठी. कुठं आहे गावठी मटकी? कशी? गावठी मटकी 160 आणि देशी 120 आहे. देशी 120. ओके. मार्केटचा टाइम झालेला आहे आणि बरीच मंडळी येत आहे. बघा सर्व काय पापड मसाला. हे दोघांनी आपल्याला वेळ दिल्यामुळे त्याचे खूप खूप आभार दोघांचेही. पोयनाडच्या इथे पोयनाडला जाऊ तेव्हा त्यांना भेटू आपण नक्कीच. चला दादा धन्यवाद. नक्कीच. आणि लवकरच येईल म्हणजे तुम्हाला वेळ द्यायला भेटेल. लवकरच येऊ ना? ठीक आहे धन्यवाद. शिवराम मार्केटमध्ये जे जे काय भेटते ते सर्व काय दाखवण्याचा प्रयत्न केला मी. पुरेपूर दाखवण्याचा प्रयत्न केलाय. नमस्कार. ओळखीचे भेटले. हो कसं काय इकडं? मामाशी तर राहावं आलाच. बरं आहे तुमचा मामा. आमचा मामाचा गाव जाऊ गावांच्या गावानं आम्हाला कुठं जाताच येई नाही. लहानपणीच्या सर्व आठवणी तर ताज्या झाल्या. चिनीमणी वगैरे आणि ऑरेंज गोल्या आपण प्रवासाला जाताना खायचो नेहमीच तोंडात ठेवण्यासाठी. ते सर्व काही इकडे आहे. आणि अजूनपर्यंत आपल्याला रेवस जेटीवर सर्व काही गोष्टी भेटत आहेत. आणि कुठली पण पुडी घ्या 10 रुपये पुडी ना ताई? नाही 10 रुपये पुडी नाही. पॉपकॉर्न पण ताईकडे भेटतात. एंट्रीलाच आईंचं शॉप आहे. बघा सर्व काय भेटते. हे बघा उन्हाळ्यामध्ये लिंबूंची पण जास्त खपत असते कारण का ऊन भरपूर लागत असते. सर्वांना लिंबू पाणी पियाची तलप लागलेली असते. तर त्यामध्ये आपल्याला आपण मला वाटतं इथं उशिरा आलोय. बरेच प्रकारचे आणि बरेच साईजचे लिंबू इथं बघायला भेटले दादाकडं. किती रुपयाला आहे ते विचारू आपण दादाला. दादा कसं काय होतं हे? 50ला 5 आणि 50ला 8, 20ला 3, 20ला 3 आहे, 4 आहे, 5 आहे. 20ला 3, 20ला 4, 20ला 5 आणि 5चे तुझे हे निवडायचे आहेत. ओके. आणि ते गोंडभर लिंबूच आहेत काय? सगळे गोंडभर लिंबूच आहे. हा कसा दिला? हे आहे 40ला 1, 70ला 2, हे 30ला 1, 50ला 2. हा नाव काय मित्र तुझा? शुभान. शुभान. कुठला तू? ही पोयनाडचा गाव पंढरपूर. पोयनाडचा. कितवीला आहेस? 8वी. 8वीला. त्याचा परीक्षा संपल्या म्हणजे आता सुट्टीला तुम्ही बिझनेस करतोस. किती वर्ष झाली बिझनेस करतोस? किती वयाचा असल्यापासून करतोस? मी दुसरीला असल्यापासून तू धंदा करतोस. म्हणजे तुझं आई वडिलांच्या धंद्यामध्ये तू सामील झालेस कसा काय? तो धंद्याच्याकडे वल्लास कसा? धंद्याकडे वल्लास कसा? हो मला जास्त म्हणजे सुट्टी असून घरीच बसतो ना म्हणून काहीतरी 2-4 रुपये कमवू आपण. बरोबर. असं या आई वडिलांना साथ भेटते ना. बरोबर. आई वडील पण बिझनेसच करतात कोयनाड मध्ये. पूर्ण आपला धंदा आहे. हे पण आपलाच आहे. हा काय? तो भाऊ तुझा? भाऊ आहे म्हणजे पूर्ण फॅमिली बिझनेस मध्ये. आणि तू दुसरीला असल्यापासून सर्व करतोस काय? ओके धन्यवाद. बघा लहान मुलं बिझनेस करताना दिसत आहेत आणि आपली लोक अशीच पुढे गेली पाहिजे ना. ओके तुला शुभेच्छा. ठीक आहे. आई झाडू कसा? बुतारा 70 रुपये एक. ओके. सर्व काय एक्सप्लोर करून झालेलं आहे. आणि मागाशी जी मातीची भांडी बघितली होती तिथं मला तो फंड आवडलेला. आणि आता म्हणजे फोडायचं असेल तेव्हा याच्या डोक्यात घालीन. पण भराची जिम्मेदारी माझी आहे. तर चला फंड घेऊया आपण. आता चेक करून बघायला लागते. बघ कुठं काय हाय कुठं लगेच नको ना. वा असं स्टायलिश पकडलं असतं कसं? 150 रुपये कमवायला किती टाइम लागते माहिती आहे ना? हो जाम. मला तर चिकन टाइम लागते.
चला व्लॉग एंड करायची वेळ आलेली आहे. प्रॉपर एका जागेवरती जाऊन आपण व्लॉग एंड करू. मी थांबलतो. भरल्यावर याचे डोक्यात फोडतोय बघ. तुला काय घ्यायचं अजून ना? नाही याला घ्यायचं आहे काहीतरी. कॉल आलता काहीतरी काय हे सांगितलं याला घ्यायला. चाप घ्यायला सांगितले. चाप घ्यायला सांगितली त्याला. कानांचा चाप आणि नेल पॉलिश घ्यायला सांगितलंय. सर्व काय प्लॅस्टिक वगैरेची भांडी सर्व काय भेटताय तिकडं. सर्व काय भेटतंय म्हणजे जे घरगुती सामान. आणि आता उन्हाळा आहे. सर्व काय पावसाळ्याची शॉपिंग पण तुम्ही इकडून करू शकता. सर्व काय भेटतं इकडे. स्टॉक भरून ठेवा. घरी पोहोचल्याची गॅरंटी नाही माझ्या हातात. मार्क असेल. हे बघा हे सर्व दादा लोक आहेत. प्रज्वल हे बघा मेहनती. आता फुल कॅमेरा चालू केला तर फुल मेहनत करताना दाखवते तो बघा. हा असं काय नाही काम कर. आणि मंगेश होता इकडं. हे बघ मंगेश होता. मंगेश हाय कर. हाय. आणि जेव्हा मी रेवस अलिबाग साईडला शूटला येत असतो ते सर्व यांना मी कॉल करूनच येत असतो. ते परफेक्ट टायमिंगवर आपल्याला तरीची सेवा देत असतात आणि आपल्यासाठी तर पण थांबवत असतात. नाव कायचा? स्मिरा. उलव्याला चाललोय बोडणीवर आता उलव्याला चाललात. आणि गिटार घेतलाय. वाजते का नाही तो? भावाची खुशबूच्या आता भेटली ती. खुशबू भेटलेली. असं सौरभ भाऊंची आई तुम्ही. ओके आता जस्ट भेटली. ऑर्डरवर चाललेली ती. ओके बाय. चला मित्रांनो पोहोचलो रेवस जेटीवरती. आणि आतापर्यंतचा झालेला खर्च तुम्हाला सांगतो. एका माणसाचा करंजावरून रेवस जेटीला आलो 30 रुपये झाले. आणि नंतर आमचे नशीब म्हणजे इथून आम्हाला बस भेटली. ती हाशिवरा मार्गे अलिबाग चाललेली. तर तिचे आम्हाला रेवस जेटी टू हाशिवरा 16 रुपये झाले. आणि सर्व मार्केट फिरलो. येताना आम्हाला इको भेटली. इकोने आमचे सारल पुलावर यायचे 20 रुपये घेतले. आणि जरा 5 मिनिटं थांबलो. 5 मिनिटात आम्हाला लगेच बस भेटली. सारल पूल टू रेवस जेटी 11 रुपये घेतले. आणि आता जायचे 30 रुपये. ठीक आहे. तर टोटल असे होतील मला वाटतं 106 किंवा 107 रुपये होतील. म्हणजे होतील. जे होतील ते तुम्हाला बाजूला लिहून पाठवीन मी. ठीक आहे असं होतंय. आणि जर तुम्ही बाईकने येत आहे तर बाईकने 140 रुपये एके बाईकचे घेतात आणि 2 पर्सनचे टोटल 140 रुपये घेतात. जर म्हणजे तिथं तुम्ही प्लस मध्ये आपण तिथं डायरेक्ट पैसे वाचवले. ठीक आहे. आणि जर तुम्ही नंतर येऊन बस नाही भेटत तुम्हाला जर टमटमने जायला लागतं किंवा इकोने जायला लागतं तर इको मला वाटतं हाशिवऱ्यापर्यंत जायचे 40 रुपये घेईल. आणि इथून रेवस जेटी टू सारल पूल ते 20 रुपये घेतात. आणि परत तिथून दुसरी केलीत सारल पूल टू हाशिवरे तर 20 रुपये म्हणजे 20-20 40 होतात. आणि येताना 20-20 40 असा बजेट असेल तुमचा. 107 रुपये आमचे टोटल झाले. आजचा खर्च 107 रुपयाचा तुम्हाला बोललो होतो. तर पूर्ण मार्केट तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न मी केलाय. पूर्ण आजचा भाव होता तो देखील तुम्हाला दाखवला. कारण काय बघा मार्केटचा भाव असतोय तो कालाना कालात कमी जास्त होत असते. तो फिक्स काय रेट नसते त्याचा. तर पूर्ण दाखवला. आणि अजून काय टायमिंग आहे बघा. मी तुम्हाला सांगते 10ला जा आरामात. सकाळी घाई करून येऊ नका. आम्ही घाई केली. आम्हाला तिकडे जाऊन थांबायला लागला. ठीक आहे. आरामात या बिंदास या. तर चला ब्लॉग एंड करूया. आणि वेळात वेळ काढून म्हणजे यो बिझी माणूस आहे. वेळात वेळ काढून आल्याबद्दल धन्यवाद तुझे. ठीक आहे. मंडळ बरे लाईक करा. चॅनलला शेअर करा. सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. त्याच्या करता तुम्हाला कट करीन मी सगळा कट करीन. दरवेळी माझ्या चॅनलवरती प्रमोशन करत नाही. ये मला कधी घेता ना ते चॅनलवरती कधीच नाही घेणार. असं आहे. मोठी वस्तू माझ्या हातात आहे. हे माझा फंड घेतलाय. हे बघा 250 रुपयाचा फंड होता. मला 150 रुपयात दिला पहिली बोनी म्हणून. 150 ते आईचे सुद्धा धन्यवाद. तर चला व्लॉग एंड करूया. व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण का असंच नवीन गोष्टी पण एक्सप्लोर करत आहोत. तर भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय. सी यू सून. टाइम टू टाइम आपण येत असतो. हे बघा परफेक्ट टायमिंग वरती तर आलेली आहे. कपलो असतो शेटने मारला असता मला मार्क ते हातात ना फोन पडत होता. चला व्लॉग एंड करूया. काळजी घ्या.